हार्ट टॉक बाय आनंदी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. माझ्या चॅनलवर आपल्याला नवनवीन मराठी कथा ऐकायला मिळतील. आपल्या सुरू असलेल्या कथेचं नाव आहे कॉन्ट्रॅक्टवालं प्रेम भाग 20. लेखिका आनंदी शेळके. चला तर मग कथेला सुरुवात करूया. मीर हलकेच तिच्याकडे बघून हसला. तिला नीट बेडवर झोपवलं आणि तिच्या कपाळावर आपले ओठ टेकवले आणि आपल्या रूममध्ये निघून गेला. उद्याची नवीन सकाळ आपल्या नवीन जोडप्यासाठी खूपच आनंदाची असणार होती यात शंकाच नाही. आता पुढे. इशिता आज खूपच खुश होती. त्यामुळे तिचं हसू झोपेतही तसंच कायम होतं. सकाळी तिला जाग आली. तिला काल मिहिरने केलेलं प्रपोज आठवलं आणि ती स्वतःशीच लाजली. तिने आजूबाजूला बघितलं, मिहिर नव्हता. मग ती हसतच फ्रेश व्हायला निघून गेली. आज तिला वाटत होतं मिहिरच्या हातात हात घालून मनसोक्त फिरावं, म्हणून तिने मिहिरला फोन केला. पण मिहिरने फोन उचलला नाही, म्हणून ती नाराज झाली. रागाने ती तशीच खाली आली. काल गेलेलं डेकोरेशन करण्याचं काम चालू होतं. कालचा दिवस तिच्या आयुष्यातील खूपच खास दिवस होता. ती पूर्ण लॉनवर फेरी मारत कालचा दिवस आठवत होती. पण मिहिर कुठे होता? सकाळपासूनच त्याचा ना फोन होता ना तो स्वतः आला होता. त्याच्या रूमकडे जाऊन बघून यावं म्हणून ती त्याच्या रूमकडे निघाली. इतक्या समोरून मिहिर एका मुलीबरोबर येताना तिला दिसला. त्याला बघून निशिताचे डोळे रागाने लाल झाले. मिहिर, ती जोरात ओरडली. अरे इशी, काय झालं? एवढी का चिल्ली आहेस? मिहिर तिच्याजवळ येत म्हणाला. मी तुला सकाळपासून फोन करते, पण तू फोन उचलला नाही आणि आता तू या मुलीबरोबर. मिहिर, तू कधीच सुधारणार नाहीस. इशिता रागाने बडबडली आणि तिथून निघून गेली. मीरला तर काहीच कळत नव्हतं इशिता आता काय बोलून गेली. ती मुलगी मीरची एक क्लायंट होती. ती अचानक मीरला इथे भेटल्यामुळे मीर तिच्याशी बोलत होता. त्याचा फोन तो रूममध्येच विसरला होता. त्यामुळे त्याने इशिताचा फोन उचलला नव्हता. पण इशिताने त्या मुलीबरोबर बघून सगळा गैरसमज करून घेतला होता. ही तुझी बायको आहे ना? मग ही अशी रागाने का गेली? ती मुलगी म्हणाली. हो, माहीत नाही, कदाचित तिचा काहीतरी गैरसमज झाला असेल. मिहिर आपले खांदे उडवत म्हणाला. तू एवढे सगळे कान करून ठेवले आहेत तर तिला अजून काय वाटणार? तरी तुझं नशीब समज तिने तुला होकार दिला. ती मुलगी हसत म्हणाली. मग आता माझा भूतकाळ माझ्या वर्तमान काळामध्ये टांग अडवणार तर? मिहिर आपल्या केसातून हात फिरवत म्हणाला. असंच वाटतंय. सो बी केअरफुल. तुलाच आता काळजी घ्यायला हवी. चल, मी निघते, माझी संध्याकाळची फ्लाईट आहे. भेटूस तुझ्या ऑफिसमध्ये, ती मुलगी म्हणाली आणि तिथून निघून गेली. ही इशिता पण ना काहीही गैरसमज करून घेते. आता हिला कसं पटवू की खरोखर बदललो आहे आणि तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात आता दुसरे कोणी नाही. मिहिर, आता तुझ्याशिवाय दुसरा कोणाचा होऊच शकत नाही. मिहिर तिथेच उभा राहून स्वतःचेच पुटपुटत होता. काही गरज नाही मला पटवून द्यायची. मला सगळं माहीत आहे. त्याच्या मागून इशिताचा आवाज आला. तसं त्याने घरकर वळून मागे बघितलं तर इशिता त्याच्याकडे बघून हसत उभी होती. तिला हसताना बघून मिहिरला थोडं हायसं वाटलं. तू म्हणजे तुला माझ्या बद्दल काहीच गैरसमज झाला नाही ना? मिहिरने विचारलं. अरे नाही रे, म्हणजे पहिला तसा विचार केला, पण नंतर अजून थोडा विचार केला. तेव्हा मला कळलं की तू आता फक्त माझाच आहेस आणि तू मला सोडून जाण्याचा विचार जरी केलास तरी मी तुला परत माझ्याकडे खेचून आणेन. इशिता एकदम तोऱ्यात म्हणाली. अरे वा, माझी बायको एवढी समजदार आहे हे मला आजच कळलं. मिहिर इशिताचे गाल ओढत म्हणाला. चल आता मस्का नको मारू, कुठेतरी मस्त फिरायला जाऊया. इशिता त्याच्या हातात हात घालत म्हणाली. हो जाऊया, पण लक्षात आहे ना, उद्या आपल्याला परत जायचं आहे. अजून पॅकिंग पण बाकी आहे. मिहिर म्हणाला. हो रे, म्हणून तर आजचा दिवस फिरून घेऊया. आणि खरं सांगू का, मला पण आईची खूप आठवण येते. कधी एकदा तिला भेटते असं झालंय, इशिता म्हणाली. हो ना, आणि आजकाल ती माझी कमी तुझीच आई जास्त वाटते. तिला जेव्हा कळलं की तू माझ्यावर रागून कुठेतरी निघून गेलीस तर मला काय म्हणाली माहिती आहे? मिहिर सांगत होता. काय? इशिताने उत्सुकतेने विचार. मला म्हणाली, माझ्या इशूला घेतल्याशिवाय घरी आलास तर घरातच घेणार नाही तुला. म्हणजे माझ्या घरात माझीच काही इज्जत राहिली नाही यार. मिहिर खोटं खोटं तोंड पाडून म्हणाला. मग आहेच ती माझी आई, तसंच पाहिजे तुला. चल आता जास्त नाटक करू नको, नाहीतर इथेच संध्याकाळ व्हायची, इशिता म्हणाली आणि मग दोघे फिरायला निघाले. फिरून आल्यावर दुसऱ्या दिवशी त्यांची फ्लाईट होती, म्हणून त्यांनी लगेच सामान पॅक केले आणि झोपून गेले.
मुंबईवरून बंगलोर आणि बंगलोरवरून दिल्लीला पोचलेली फ्लाईट आता परत मुंबईच्या दिशेने रवाना झाली होती. इशिता आणि मीर काही तासातच मुंबईला पोहोचले. एअरपोर्टवर अगदी त्यांच्या स्वागतासाठी सगळेच उभे होते. मीरचे आई बाबा, इशिताचा बाबा आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे अर्जुन ही सपत्नीक तिथे उभा होता. त्या सगळ्यांना बघून इशिता खूप खुश झाली. अर्जुन आणि त्याची पत्नी इशिता आणि मीरला त्याच्या पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा देऊन तिथून बंगलोरला निघून गेले आणि बाकीचे सगळे घरी परतले. आपल्या बाबाला इशिता बघून खूपच खुश झाले. बाबा, तुला आज माझ्यासाठी कसा वेळ मिळाला? इशिताने आपल्या बाबांना विचारलं. कसा म्हणजे? माझी मुलगी येणार, तिचं स्वागत करायला नको का, म्हणून आलो येते. तिचे बाबा हसत मानले. इशिता बेटा, पैसे कमविण्याच्या नादात मी तुला गमावून बसलो, हे माझ्या लक्षातच आलं नाही. मला माफ कर बेटा, तिचे बाबा म्हणाले. बाबा, तू नको माफी मागू, मी तुझ्यावर कधी रागावलेच नव्हते. हा, फक्त थोडी नाराज होते. पण तुला तुझी चूक कळली, तेच खूप आहे माझ्यासाठी, इशिता आपल्या बाबाच्या खुशीत शिरत म्हणाली. मीरच्या आईला बघून इशिता तर खूपच खुश झाली आणि मीरची आई ही जशी आपली मुलगीच माहेरी आल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता. आई, तुझ्या या मुलाने मला खूप त्रास दिला, त्याला आता मी सोडणार नाही बघ, इशिता एकदम लाडात आपल्या सासूला म्हणाली. तुला काय वाटेल ते कर, तुझा नवरा आहे, मी काही तुझ्यामध्ये बोलणार नाही. अगदी डोकं फोडलंस तरीही, मीरची आई मीरकडे बघून हसत म्हणाली. अगं, तू आई आहेस की कोण? सरळ सरळ माझं डोकं फोडायला सांगते. मीर थोडा चिडत म्हणाला. अरे नाही रे राजा, मी मस्करी करते आणि मला माहीत आहे माझी ही लाडकी पोर असं काहीच करणार नाही. मीरची आई तरीही इशिताचीच बाजू घेत म्हणाल्या. इशिता, तुझ्यासाठी अजून एक सरप्राईज आहे, असं म्हणून मीरने टीव्ही लावला. टीव्हीवर बातम्या झळकत होता. एक मोठ्या नेत्याचा विकृत माथेफूर आणि नराधम मुलाला एका निरागस मुलीची ॲसिड फेकून हत्या केल्याबद्दल आजन्म कारावास आणि सक्त मजुरीची शिक्षा आणि त्याच्या या विकृत कृत्याला पाठीशी घालणाऱ्या त्याच्या राजकारणी बापाला 14 वर्षाची सक्त मजुरी. ही बातमी ऐकून इशिताने मीरकडे भरल्या डोळ्यांनी बघितलं. तुला मी सांगितलं होतं ना, मीर धवनला तू अजून ओळखत नाहीस आणि माझ्या इशिताला त्रास देणाऱ्या मुलाला मी एवढ्या सहजासहजी कसा सोडून दिला असता? मीर इशिताला आपल्या एका हाताने मिठी मारत म्हणाला. इशिताचं मीरवर प्रेम तर खूपच होतं, पण आता हे सगळं बघून तर त्याच्यावरचा प्रेम आणि आदरही खूप वाढला होता. थँक्यू मीर, तिने त्याला आनंदाने मिठी मारली आणि म्हणाली. सगळ्यांशी थोडंसं बोलून दोघंही आपल्या रूममध्ये निघून गेले. थँक्यू मीर, तू आज जे काही केलंस ना ते मी कधीच विसरणार नाही, इशिता रूममध्ये येताच म्हणाली आणि आनंदाने त्याच्या गालावर आपले ओठ टेकवले. इशिताकडून हे असं अचानक होणं मिहिरला अनपेक्षित होतं. तिच्या अशा वागण्याने तो खूपच खुश झाला. पण तुला असं वाटत नाही मी जे काही केलंय त्यासाठी तू आता हे दिलेलं बक्षीस खूपच कमी आहे? ते इथे असायला हवं होतं ना? मीर आपल्या ओठावर हात ठेवत तिच्या जवळ जात म्हणाला. तशी इशिता लाजली. नाही, बरोबर आहे, तिथेच बरोबर आहे. मीर तिच्या अगदी जवळ आला. त्याच्या डोळ्यात बघत ती कशी बशी लाजत म्हणाली. खरंच बरोबर आहे, बघ ना एकदा विचार करून. तो तिच्या मानेवर आपले गरम श्वास सोडत म्हणाला. हो. त्याच्या गरम श्वासाने ती बेचैन होत म्हणाली. त्याने हळूच तिच्या कानाची पाळी आपल्या दाताने चावली. तशी ती शहारली. तिने लाजत त्याला पुढे ढकलून दिले आणि जाऊ लागली. त्याने मागून पटकन तिचा हात पकडला आणि तिला आपल्याकडे खेचलं. ती त्याच्या छातीवर जाऊन आदळली. त्याने तिचा चेहरा आपल्या दोन्ही हातात धरला आणि आपले ओठ तिच्या ओठात गुंतवले. तिचे नाजूक गुलाबी ओठ त्याला मुग्ध करत होते. तिच्या अजून जवळ जाण्यासाठी त्याला मोहित करत होते. पण त्याने लगेच स्वतःला सावरले आणि तिच्यापासून बाजूला झाला. तिने त्याच्याकडे आश्चर्याने बघितलं. तिला कळलंच नाही अचानक मीरला काय झालं, कारण त्याच्या स्पर्शाने तीही त्याच्यामध्ये वावत जाण्यासाठी तयार झाली होती. सॉरी इशिता, मी तुझ्या मनाचा विचार न करता वाहवत जात होतो. मी तिच्या डोळ्यात बघत म्हणाला. मिहीर, तिने त्याच्याकडे बघत म्हटलं. हो ईशा, मला आता तुझ्या परवानगीशिवाय काहीच करायचं नाही, मिहीर हसत म्हणाला. इशिताने हसतच त्याच्या गालावर परत आपले ओठ टेकवले आणि आपले ओठ त्याच्या ओठात गुंतवले. तोही तिला आता साथ देऊ लागला होता. दोघांचेही श्वास जड होऊ लागल्याने ते एकमेकापासून वेगळे झाले. घे, मिळाली तुला परवानगी, इशिता लाजतच मीरला म्हणाली. खरंच इशू, आय लव्ह यू, तो जोरात खुश होत म्हणाला. अरे हो हो, हळू, तुझा आवाज ऐकून सगळे वरती येतील, इशिता त्याचा वड्यापणा बघून हसत म्हणाली.
कोणी येणार नाही, सगळे गाढ झोपले असतील. मीर खुश होत म्हणाला आणि इशिताला उचलून बेडवर आणलं. आनंदातच त्याने तिच्या सगळ्या चेहऱ्यावर आपल्या ओठांची मोहर उमटवायला सुरुवात केली. पण काहीतरी आठवल्यासारखं तो थांबला. 1 मिनिट थांब, असं इशिताला म्हणून तो त्याच्या वॉर्डरोबकडे आला. त्याने त्यामधून 2 पेपर्स काढले आणि परत इशिताजवळ आला. हे काय आहे? आपले कॉन्ट्रॅक्ट पेपर्स. पण तू आता हे का काढलेस? अजून 1 वर्ष पूर्ण व्हायला खूप वेळ आहे. इशिता मीरची मस्करी करत म्हणाली. चुप, एकदम चुप. मीर थोडं चिडतच तिच्या ओठावर बोट ठेवून तिला गप्प केलं. मीरने आणलेल्या पेपर्समध्ये त्यांचे 1 वर्षाचे कॉन्ट्रॅक्टचे पेपर होते. त्याने ते पेपर फाडून टाकले आणि दुसरे पेपर्सवर आधी स्वतः सही केली आणि नंतर ते पेपर्स इशिताच्या हातात दिले. आता हे कसले कॉन्ट्रॅक्ट पेपर आहेत? इशिताने न कळून विचारलं. तुझा माझा विश्वास आहे ना? मग आधी सही कर, मग सांगतो, मीर म्हणाला. इशिताने पुढे त्याला काही न विचारता त्या पेपरवर सही केली आणि मीरच्या हातात दिले. आता तरी सांग, कसले पेपर होते हे? इशिताने विचारलं. हेही आपल्या दोघातले कॉन्ट्रॅक्ट पेपर आहेत. आपल्या प्रेमाचे कॉन्ट्रॅक्ट पेपर. यात असं लिहिलं आहे की आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपण एकमेकाबरोबर प्रेम करत राहायचं. आपल्यावर कितीही संकट आली तरीही आपलं प्रेम कमी होऊ द्यायचं नाही. नेहमी एकमेकाच्या सोबत राहायचं. काहीही झालं तरी एकमेकावरील विश्वास ढळू द्यायचा नाही आणि जो हे कॉन्ट्रॅक्ट मोडेल त्याचं कधीच खरं प्रेम नव्हतं असं समजण्यात येईल. आणि हेच असेल आपलं कॉन्ट्रॅक्टवालं प्रेम. मीर हसत म्हणाला. तू अगदी वेडा आहेस असं तुला वाटत नाही? इशिता हसत म्हणाले. हो ना, वेडा तर आत्ता झालोय, फक्त तुझ्यासाठी. मीर इशित म्हणाला आणि परत एकदा तिच्या ओठात आपले ओठ गुंतवले आणि मिलनाचा आनंद घेत दोघंही एकमेकांमध्ये सामावून गेले. खूप खूप धन्यवाद तुमच्या सगळ्यांचे माझ्या या कथेला खूप खूप भरभरून प्रेम आणि प्रतिसाद दिल्याबद्दल. यापुढेही अशीच तुमची साथ माझ्याबरोबर राहू दे. आजचा शेवटचा भाग आणि ही संपूर्ण कथा तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा. कथेचा पुढचा भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथेचे भाग आठवड्याच्या दर सोमवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी येतील. भेटूया आपल्या पुढच्या नवीन कथेत. तुम्ही तो हो इन हार्ट. धन्यवाद.